हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मोदींना 2 वेळा पंतप्रधान करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा, तरीही पक्ष फोडून मोदींनी महाराष्ट्राचा घात केला। उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात। राजकीय जन्म देणाऱ्या शिवसेना रूपी आईच्या कुशीवर वार केला। रोखठोक मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा। राम मंदिर कोर्टाच्या निर्णयानं झालंय। प्रभू श्रीराम सर्वांचेच, कुणाचीही मक्तेदारी नाही। मात्र आता भाजप मुक्त राम व्हायला हवा, उद्धव ठाकरेंचं आवाहन। भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हीच मोदी गॅरंटी। मोदींना पुन्हा संधी दिल्यास काळे दिन येतील, त्यामुळे यांना फेकून देण्याची वेळ, उद्धव ठाकरेंचं आवाहन। महाविकास आघाडी सरकार पाडून डबल इंजिन सरकारनं सगळे उद्योग गुजरातला पळवले। महाराष्ट्राचं प्रेम अनुभवणाऱ्या मोदींनी आता महाराष्ट्राचा शाप अनुभवावा, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। महाविकास आघाडी उमेदवार राजन विचारेंनी ठाण्यात वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मागितला, तर पाठिंब्याबाबत पक्षाच्या अध्यक्षांचे पत्र आल्यास विचार करू। राजन विचारेंच्या पत्रावर वंचितची भूमिका। गुंडगिरीला नीतिमत्ता असते, देवेंद्र फडणवीस आमच्या समोर काय गुंडगिरी करणार, आम्ही सर्टिफिकेट गुंड आहोत, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या। 4थ्या टप्प्यासाठी उद्या मतदान। पुणे, संभाजीनगर, शिरूरसह 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। दक्षिण मुंबईच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी संध्याकाळी फडणवीसांची सभा। संध्याकाळी 6 वाजता उपमुख्यमंत्री फडणवीसांची सभा होणार। महायुतीच्या प्रचारासाठी आज राज ठाकरेंची ठाण्यात सभा। सभेपूर्वी राज ठाकरे आनंद आश्रमात आनंद दिघे यांच्या प्रतिमेचं दर्शन घेणार। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज महाराष्ट्र दौऱ्यावर। धुळे लोकसभेसाठी मल्लिकार्जुन खरगे यांची सभा। अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील 137 कोटींचा संत्रा मातीमोल, तर 20,000 हेक्टरवरील भाजीपाल्याचंही नुकसान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।